मॉर्निंग, आय एम ज्योती. वेलकम टू माय मिनी ब्लॉग. आणि आजच्या दिवसाची सुरुवात पेपर दिल्यापासून झालेली आहे. आणि पेपर दिल्यानंतर मी म्हटलं चला मंदिरात जाऊया. सो मी मंदिरात निघाली होती, कारण की आज होता माझा बर्थडे. तो ब्लेसिंग देना तो बनता आहे ना, म्हणून मी ब्लेसिंग घ्यायला देवळात गेली. आणि देवळात गेल्यानंतर मला असा फील झालं की आपण हर टाईम मम्मीसोबत किंवा बहिणीसोबत किंवा मैत्रिणीसोबत येतो, आणि आज एकटं आलं आहे. किती मस्त वाटतं, किती छान वाटतं आहे. एकटं असं फीलच नाही होते. एवढं मस्त ब्लेसिंग घेतले गणपती बाप्पाचे. आणि त्यानंतर वातावरण एवढं शांत होतं, आणि ते मला बदकसुद्धा बघायला भेटले. ते बदक बघितल्यानंतर मग मी गेली होती थोडं पुढे, तिकडे साईबाबाचं मंदिर होतं. तर तिकडे पण मी थोडे ब्लेसिंग्स घेतले, आशीर्वाद घेतला, आणि त्याच्या पुढे गेली होती मी स्वामी समर्थांच्या मठामध्ये. तिथे पण स्वामी समर्थांचं एक देऊळ आहे, तिथे पण पाया पडायला गेली होती. त्यानंतर घरी जाऊन कळालं की एवढा सगळा नाश्ता मागवला, तो खाऊन एन्जॉय केला. केक्स खाल्ले, सगळं मस्त एन्जॉय केल्यानंतर संध्याकाळी मम्मीने ठरवलं चला चांदीची चैन घ्यायला. आणि माझ्या मम्मीने मला चांदीची चैन बनवण्यासाठी एवढे डिझाईन बघितले, पण तिला काय पसंत येत नव्हतं. मग फायनली एक डिझाईन तिला पसंत आली, आणि त्यानंतर तिने विचार केला पॅन्डल पण घेऊन टाकूया. सो गणपती बाप्पाचं असं मस्त पॅन्डल तिने निवडलं. आणि त्यानंतर घरी आल्यावर आम्ही ते पहिलं घालून बघितलं, पण पॅन्डलसाठी ते बोले 2-3 दिवस लागतील. चला भेटूया नेक्स्ट व्लॉग.